नमस्कार, मी योगेंद्र विरकर. ही व्हिडिओ त्याच्यासाठी की माझ्या इथे त्या दिवशी आमच्या घराच्या जवळपास पायथन नावाचा साप आलेला. पण मी एकटा गेलेला असताना तो साप काय माझ्या हातामधून राहिला नाही. बराच मोठा असल्यामुळे पळून गेला. नंतर माझी टीम आली तिथे, वाईल्ड लाईफ रेस्क्यूची. नंतर आमचा प्रयत्न चालू होता त्या सापाला बाहेर काढण्याचा, पण तो सारखा पाण्यामध्ये पडत होता. त्या पाण्यातून त्याला बाहेर येण्यासाठी कोणत्याच प्रकारची जागा नव्हती आणि त्याला तिथून काढणं किती गरजेचं होतं ते आम्हाला माहिती आणि सापाला माहिती की त्याला किती बाहेर येण्याची गरज होती. आणि पाण्यामध्ये जास्त वेळ राहू शकत नाही. 1 तासाच्या वरती अजगर राहू शकत नाही. त्यामुळे हा रॉक पायथन होता अजगर. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, 3 वेळा सुटलेला. ही व्हिडिओ आता बघताय तुम्ही. चौथ्यांदा त्याला कॅच केला आम्ही. ती पण हेड कॅच करताना त्याने बाईट केलेला मित्राच्या माझ्या हाताला. सिद्धू म्हणून आहे सर्व मित्र आमचा, त्याच्या बाईट केलेला हाताला. नंतर बऱ्याच प्रयत्नानंतर साधारण 2.5 तासानंतर आम्ही त्याला कॅच केला. नंतर आम्ही इथून त्याला घेऊन गेलो. ज्याला बाईट झालं त्याला पहिले सिव्हिलमध्ये घेऊन गेलो. त्याला टीटीचं इंजेक्शन दिलं. साप हा विषारी नाही आहे, पण यांच्या तोंडामध्ये बॅक्टेरियाज असतात. त्यामुळे रक्तामध्ये आपल्याला मिसळून आपल्याला काही त्रास होऊ शकतो किंवा होऊ नये यासाठी इंजेक्शन घेणं गरजेचं असतं. विषारी नसला तरी या गोष्टी सांभाळाव्या लागतात. तर आम्ही तो सोडून दुसऱ्या दिवशी आमचे रेस्क्यू झालेले 5 साप होते. त्याच्यामध्ये नाग होता, घोणस होता एक, त्याच्यामध्ये एक धामण होती, एक दिवड होता. हे 4 आणि हा पिशवीमध्ये आहे चाललो घेऊन आम्ही तो अजगर एक आहे. ते घेऊन आम्ही पेणचे वनरक्षक टीम आहे, पेणमधली वाईल्ड लाईफवाले वनरक्षक, त्यांना घेऊन आम्ही त्यांच्यासोबत जाऊन हे साप रिलीज करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. पाण्याचं ठिकाण आहे समोर बघता, डॅम आहे तिथे आमच्या इथे. त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी साप सोडावेत कधी पण. आणि इथे बघता तुम्ही की या पिशवीमध्ये अजगर होता, याच्यामध्ये छोटे साप आणि याच्यामध्ये रसल वायपर आणि नाग होता, म्हणजे घोणस आणि नाग. तर आमच्या चौधरी साहेबांनी पहिले धामणीला रिलीज केली. खूप मुक्त मनाने ती निसर्गाच्या सानिध्यात निघून गेली. नंतर आमचे मित्र कपिल देव यांनी दिवड्या सापाला रिलीज करून दिला. तो सुद्धा साप खूप खुश होऊन निघून गेला तिथून. त्यांना त्यांच्या घरामध्ये आल्यासारखं वाटलं, बघू शकता तुम्ही. नंतर होता तो रसल वायपर म्हणजे घोणस. बरेच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत त्याला. इंग्लिशमध्ये रसल वायपर बोलतात, आमच्याकडे घोणस बोलतात, आमच्याकडे कांबळ्या बोलतात, कांबळ्या जोगी बोलतात. बरीच नावं आहेत त्या सापाला. खूप अत्यंत विषारी, नागापेक्षा विषारी हिमोटॉक्सिक विष असतं ह्याच्यामध्ये. त्याला हँडल करताना खूप सावधानगिरीने करायला लागतं, कारण की खूप क्विक अटॅक आहे याचा. भारतातील जास्ती लोक ह्याच्यामुळेच मरतात. नागापेक्षा जास्ती ह्याच्या दंशाने मरतात. जास्ती साप दिसत नाहीच, आपण त्याच्या दंशामुळे बरेच लोक मरतात. नंतर हा आहे नाग. हा नागराज, आपण ज्याची पूजा करतो, लोक आपल्या इथली पूजा करतात नागदेवता म्हणून. तो नाग एक होता आमच्याकडे, तो एक रिलीज केला आम्ही इथे. नंतर हा शेवटला राहिलेला तो पायथन, म्हणजे रॉक पायथन अजगर बोलतो आपण आपल्याकडे. खूप मोठा होता, लांबी 7.5 फूट म्हणजे 7.8 फूट होती. वजन 12 किलो होतं त्याचं. त्याला पकडताना आमची मगाशी मेहनत बघितली तुम्ही, आणि मी सांगितलंही तुम्हाला काय मेहनत घेतली आहे त्याच्यामागे आम्ही. नंतर त्याला आम्ही सोडताना आम्हाला वन्यरक्षकांना आम्हाला दाखवायचं होतं की म्हणजे त्याची स्थिती, त्याची म्हणजे तो वेल कंडिशनमध्ये आहे की नाही, ते सर्व पाहून घेतलं त्यांनी सर्व वगैरे. मॅडम पण आहेत आमच्या इथे, त्या पण वनरक्षक आहेत. त्यांना सर्व माहिती देऊन वगैरे आम्ही त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी मोकळं करणार होतो. आणि आता जस्ट त्याला मोकळा करतो आम्ही. बघा किती आनंदाने तो निघून जाईल इथून. खूप ॲग्रेसिव्ह होताच, पण खूप चपळ पण होता. बघा आता कसा पळून जाईल तो. त्याला किती आनंद झाला असेल की मी माझ्या घरामध्ये आलो आणि मला या लोकांनी मला घरामध्ये सोडलं. याचा आशीर्वाद महत्त्वाचे असतात ना आपल्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणखी नवीन चॅनल आहे आमचा, थोडा सपोर्ट करा.